दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपण इतरांना आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो. त्याचप्रमाणे लोकसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या नावाने ओळखत असतील. आता समजा कोणी चित्रकार असेल तर आपण त्याला तो पेंटर आहे असं म्हणतो. कोणी शिक्षक असेल तर पूर्वी आम्ही म्हणायचो की गुरुजी आले. अशा प्रकारे आपण त्यांना ओळखायचो. आणि बऱ्याच वेळास कोणी एकमेकांना गमतीदार पद्धतीने पण ओळखतात. आता आमच्या मित्रमंडळीमध्ये एक जण रेल्वेमध्ये लागला होता आणि त्याला सगळे रेल्वे म्हणायचे. त्याला नावच पडलेलं की रेल्वे. कोणी मंत्रालयामध्ये असायचा, कोणी BMCमध्ये असायचा. मग आम्ही असं सांगायचो की अरे मंत्रालय भेटला का, किंवा अरे BMC भेटला का, असं. म्हणजे BMC म्हटलं BMC आला का म्हटलं की कोण आहे ते सर्वजण समजायचे. आणि अशा प्रकारे सुद्धा लोक आपण एकमेकांना ओळखत असू आणि आम्ही त्या नावाने त्यांना बोलवत असू. कधीकधी आपल्याला त्यामध्ये आपण एक वेगळ्या नावाने लोकांना ओळखत असतो आणि सगळेजण कोणा ना कोणाबद्दल नावाने आपल्याला ओळखत असतात. विशेषतः चाळीमध्ये बघा, चाळीमध्ये कोणाला मुलगा असेल तर त्याला त्याच्या वडिलांच्याच नावाने ओळखतात. म्हणजे असं की नाडकर्णीचा मुलगा किंवा देशपांड्यांची मुलगी अशाच नावाने ओळखत असतात. कधीकधी बऱ्याच वेळेस त्यांना मोठे होऊपर्यंत त्याच नावाने सर्वजण ओळखत असतात. आणि विशेषतः म्हणजे हे चाळीमध्ये घडतं. आणि मार्क शुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि 27च्या पुढे ज्यावेळेस आपण वाचतो, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 8 अँड वर्स 27 ऑनवर्ड्स, ह्यामध्ये आपण वाचतो की येशूने सुद्धा शिष्यांना विचारले की लोक मला कोण म्हणून म्हणतात. लोक मला कुठल्या नावाने ओळखतात. कोणी म्हटलं योहान, कित्येक म्हणाले एलिया, काही म्हटले की संदेष्टापैकी एक, परंतु पेत्र म्हणाला आपण ख्रिस्त आहात. आणि हीच येशूची खरी ओळख आहे. ह्या जगामध्ये आपल्याला ओळखणारे बरेच आहेत, पण आपल्याला कोण म्हणून लोक ओळखतात. लोक म्हणतील की आपण येशूची अनुयायी आहोत, पण ते हे तेव्हाच म्हणतील जेव्हा आमचं वागणं येशूसारखं असेल, त्याच्या शिकवणीसारखं असेल, त्याच्या वचनाप्रमाणे आमचं वागणं असेल, तर लोक म्हणतील की हे येशूचे अनुयायी आहेत. पण आपण जे विश्वासणारे आहोत ते त्यांना आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये देवाची मुले म्हटलं आहेत. आपल्याला लोक आज त्या नावाने ओळखतात का? आज आम्हाला विचार करायचा आहे की लोक आम्हाला कोण म्हणून ओळखतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलतीकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय 26वं वचन, गलेशियन्स चॅप्टर 3 अँड वर्स 26. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.